सोलापूर महानगरपालिकेसाठी युती आणि आघाडी जाहीर झाल्याच्या नंतर इच्छुकांनी मात्र नाराजी व्यक्त केली। उमेदवारीसाठी एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षामध्ये जाणाऱ्या नेत्यांच्या संदर्भात स्थानिकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। नेते जर स्वार्थी असतील तर शहराचा विकास होणार तरी कसा, असं रोखठोक मत सोलापूरमधल्या स्थानिकांनी व्यक्त केलं। सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि सोलापूरचं राजकीय वातावरण जे ते मोठ्या प्रमाणात तापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सर्वसामान्य सोलापूरकरांच्या काय अपेक्षा आहेत हे सोलापूरकर सगळे आपल्यासोबत आहेत। मला सांगा, खरं तर महापालिकेची निवडणूक आहे आणि जवळपास 8 वर्षांनंतर निवडणूक होते म्हणून प्रचंड उत्साह सगळीकडे आहे। काय सध्या सोलापूरकरांचे प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीचं वातावरण सोलापूरमध्ये दिसतं? सोलापूरचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत। सोलापूर शहरात एक चेंजेस म्हणून मागच्या वेळेला बीजेपीला सत्ता दिली होती, परंतु बीजेपीने दिवसाड रोज पाणी देतो म्हणले पण त्यांनी काय पाणी देऊ शकले नाहीत। जे काँग्रेस पक्षाच्या वेळेला जे एक दिवसाड पाणी जे होतं त्यांनी तेवढं सुद्धा देऊ शकले नाहीत। महापालिकेत सत्ता असताना त्यांना स्टँडिंग कमिटीचा चेअरमन सुद्धा निवडता आला नाही। आज त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना उमेदवार नाहीत तर त्यांनी आयात उमेदवार दुसऱ्या पक्षाचे उमेदवार त्यांच्या पक्षात घेतात। ह्याच्यावरूनच आपल्याला समजतं की त्यांनी सोलापूरचा काय विकास करणार आहेत। काय प्रश्न नेमके आहेत? तरुणांचे काय समस्या आहेत सध्या? खऱ्या अर्थाने जर पाहिलं, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक उमेदवारांच्या भरोश्यावर लढल्या जातात। त्यांचा चेहरा पाहून, त्यांचं काम पाहून जनता मतदान करते। खरं तर मी जेव्हा फिरतोय जनतेमध्ये एक सूर आहे की आम्हाला नगरसेवक फक्त निवडणुकीपुरतं काम करणारा नको आहे, आम्हाला नगरसेवक निवडणुकीपुरता हात जोडणारा नको आहे। तर 5 वर्षासाठी आम्ही त्यांना निवडून देतो, तर 5 वर्ष पूर्ण काम करणारा, 5 वर्ष आमच्या समस्यांसाठी अर्धरात्री उभा राहणारा नगरसेवक पाहिजे। ह्या अशा पद्धतीने जे राजकारण चालू आहे इकडून तिकडं तिकडून इकडं, तर जनतेमध्ये अविश्वासपणा अतिशय वाढलेला आहे। तुम्ही ज्या पक्षाशी एकनिष्ठ तुम्ही राहू शकत नाही तर तुम्ही जनतेची कामं कशा पद्धतीने सोडवणार आहात, हे प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। काय काय समस्या आत्ता आहेत? कारण 8 वर्षानंतर निवडणूक होती। समस्या तशा भरपूर आहेत। त्या मानाने 2014 पासून राजकारणाचे पूर्ण गणितच बदललेत। लोक फक्त ते येऊन जाऊन त्या राजकारणाचा विचार करायला, पण विकासाच्या बाबतीत सोलापूर भरपूर पिछाडीवरती गेलेला आहे। 2014 पूर्वी जेवढा विकास झालेला आहे, भाजपच्या सत्तेच्या पिरियडमध्ये विकास शून्य आहे का? ह्यांच्यातच खोक्याचा आणि बोक्याचा विषय चालू आहे। ह्यांना सर्वसामान्य जनतेचं काय पडलं नाही। सोलापूर शहरात पाणी पहिला कमीत कमी 3 दिवसात का होणार पाणी व्यवस्थित मिळत होते। भाजपची सत्ता 2014 पासून सत्ता असताना देखील लोकांना पाणी देतो म्हणून पाणी दिलं, 5-5, 6-6 दिवसाला पाणी देतात आणि पाण्याची पट्टी वर्षातनं 65 दिवस पाणी देऊन 365 दिवसाची तुम्ही पाणीपट्टी घेता। मग पाणीपट्टी नेहमी का होत नाही? प्रशासक म्हणून नेमलं, प्रशासक नेमल्यापासून तर सोलापूर शहराचं पूर्ण वाचू झाले ना। रस्ते आता रस्ते बघा, काँक्रीटचे रस्ते काय ना, फक्त महापालिकेचं 30-35% बिलो चालू आहे। ह्यात भाजपचाच हातभार आहे, प्रशासक त्यांचंच आहे ना। पाऊस पडले रस्ते वाहून चाललेत। प्रशासक त्यांचा असं त्यांचं म्हणणं आहे आणि भाजपनं काही काम केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तरुण म्हणून काय वाटतं आत्ता जे राजकारण सुरू आहे, तुम्ही कशा पद्धतीने बघता तरुणकडे? तर राजकारणाबद्दल बोलायचं म्हणलं तर ह्यांच्यात बघून समजतं पक्ष बदलायला आहेत, कसं करतात। निम्मे पक्ष तर आता निम्म्या पक्षातले नेते त्यांच्यातच गेलेले आहेत, तर ह्यांचं राजकारण काय समजून झालं सगळ्या सामान्य जनतेला। राहायला गोष्ट साहेबांनी म्हणल्यापर्यंत पाण्याचा प्रश्न तर आहेच। आणि दुसरा आता इलेक्शन आले की ह्यांनी सुरू केलेत रस्ते बांधणी काम सुरू केलेत, गटाराची सुविधा नीट नाही आमच्या एरियामध्ये म्हणायला गेलं तर, सांडपाण्याची व्यवस्था नीटांची विल्हेवाट राहता येईल ह्यांना आणखीन काही अशा प्रकारे तर वाटतं मला। सर, तरुणाचे म्हणजे कसं, आता सोलापुरातले मॅक्झिमम म्हणजे आता 70% तरुण सोलापूर सोडून पुण्यामध्ये, बाकी मुंबई इकडं तिकडं जॉबला जातात। इथं व्यवसाय निर्माण होत नाही, इथं कंपन्या आणत नाही। आणि अजून एक नगरसेवक इलेक्शन म्हणजे स्थानिक आहे। स्थानिक म्हणजे जो नगरसेवक निवडून येतो तो आपल्या घरातला पाहिजे। घरातला म्हणजे त्याला प्रत्येक बोळात किती लोक राहतात, कोणाकोणाच्या घराचं नाव पी माहीत पाहिजे, त्या घरात किती लोक आहेत, काय आहेत, या हिशोबाने चिन्ह न बघता तुम्ही तो आपला माणूस आहे का नाही एवढं बघून तुम्ही मतदान केलं तरी ना तुमचं चांगलं होईल, एवढं माझं नगरसेवक म्हणजे लोकांना, स्थानिक लोकांना विनंती आहे। नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे, जो रोज उठतो, रोज आपल्यासोबत काम करतो आणि गल्ली मुळातले प्रश्न त्याला माहिती आहेत। अशा उमेदवाराला निवडून द्या, अशा पद्धतीचं आव्हाने तरुण करतायत। आणि ज्या पद्धतीचं राजकारण सध्या सोलापूरमध्ये सुरू आहे, घाऊक पक्षप्रवेश होत आहेत आणि सगळ्याच पक्षात होत आहेत आणि हे सर्वसामान्य सोलापूरकरांना पटत नाही। आणि त्यामुळं सल्ला जे आहेत ते सोलापूरचे नागरिक देत आहेत, सोलापूरचे मतदार देत आहेत। अर्थात 15 तारखेला मतदान होतं, 16 तारखेला निकालातनं सोलापूरची जनता जी आहे ती आपला कौल देणार आहे, ते स्पष्ट होईलच। कॅमेरा पर्सन अयुक्ल दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।